नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. लॉरेन्स कोहलबर्ग हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. त्यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांताला वर्गातल्या रोजच्या शिकवणात कसं वापरायचं हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. शिक्षकांसाठी हे खूप उपयोगी ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नानं करूया. आपण मुलांना नेहमी सांगतो, चांगलं वागा, बरोबर वागा. पण मुलं खरोखर नैतिक का बनतात, ते चांगलं का वागतात, याच्या मुळाशी नक्की काय आहे? बघा, मुलं दोन कारणांमुळे चांगलं वागतात. एकतर त्यांना शिक्षा टाळायची असते म्हणून, किंवा दुसरं कारण म्हणजे त्यांना खरंच योग्य काय आणि अयोग्य काय हे समजलेलं असतं. कोहलबर्गचा सिद्धांत आपल्याला या भीतीकडून खऱ्या समजुतीकडे जाण्यासाठी मदत करतो. ठीक आहे, तर मग येऊया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे. कोहलबर्गची मूळ कल्पना काय आहे? खरं तर विद्यार्थ्यांच्या वागण्यात बदल घडवायचा असेल तर त्या वागण्यामागची विचार करण्याची पद्धत समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथेच नैतिक तर्क म्हणजेच मॉरल रिझनिंग ही संकल्पना येते. याचा अर्थ काय? तर योग्य आणि अयोग्य यावर विचार करण्याची प्रक्रिया. कोहलबर्गसाठी महत्त्वाचं हे नव्हतं की तुम्ही काय निर्णय घेता, तर तुम्ही तो निर्णय कसा घेतला, कोणत्या विचारावर घेतला, हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि हीच कल्पना खरं तर शिक्षकाच्या भूमिकेला पूर्णपणे बदलून टाकते. शिक्षक आता फक्त नियम सांगणारे रूल एन्फोर्सर राहत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारे थिंकिंग फॅसिलिटेटर बनतात. आणि याची गुरुकिल्ली आहे मुलांना का हा प्रश्न विचारायला लावणं. बरं, आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, चर्चेची शक्ती. आता आपण काही प्रॅक्टिकल गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे वर्गात नैतिक विचारांना आणि संवादाला प्रोत्साहन मिळेल. कल्पना करा, वर्गात असा प्रश्न विचारला जातो, तुमचा एक मित्र परीक्षेत कॉपी करतोय, तुम्ही काय कराल? आणि याहूनही महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही जे काही कराल ते का कराल? इथेच खऱ्या विचाराला सुरुवात होते. असे अनेक प्रश्न आहेत, नाही का? जसं की भुकेल्या माणसानं अन्न चोरलं तर ते योग्य आहे का? किंवा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोलणं ठीक आहे का? हे प्रश्न विद्यार्थ्यांना साध्या हो किंवा नाहीच्या पलीकडे घेऊन जातात आणि त्यांना खोलवर विचार करायला लावतात. यासाठी वर्गात एक मस्त ॲक्टिव्हिटी करता येते. कुठल्याही एका नैतिक समस्येवर वर्गाचे 2 गट करा, होय आणि नाही. त्यांच्यात एक वादविवाद आयोजित करा आणि शेवटी कोणाचं उत्तर बरोबर होतं यावर नाही, तर कोणाचा तर्क जास्त मजबूत होता यावर चर्चा करा. ठीक आहे, आपण ॲक्टिव्हिटीज तर बघितल्या, पण आता बोलूया आपल्या तिसऱ्या मुद्द्याबद्दल. एक नैतिक वर्ग तयार करणे. म्हणजे फक्त चर्चा नाही, तर वर्गाचं संपूर्ण वातावरणच नैतिक विकासाला पोषक कसं बनवायचं. यासाठी वर्गात एक लोकशाहीचं वातावरण असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? तर मुलांना आपलं मत मांडण्याची संधी द्या, त्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या, एकमेकांचा आदर करायला शिकवा. असं वातावरण मुलांना नैतिक विकासाच्या पुढच्या टप्प्यांवर जायला मदत करतं. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. शिक्षक स्वतः कसे वागतात याचा मुलांवर खूप खोलवर परिणाम होतो. कारण शब्दांपेक्षा कृती नेहमी जास्त प्रभावी असते. प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेच्या बाबतीत शिक्षक स्वतः एक आदर्श असले पाहिजेत. पण इथे एक धोक्याची सूचना आहे. जर वर्गात फक्त कडक शिस्त आणि शिक्षेचाच धाक असेल तर विद्यार्थी कोहलबर्गच्या पहिल्याच टप्प्यात अडकून राहतात. म्हणजे ते फक्त शिक्षा टाळण्यासाठी चांगलं वागतात, त्यांना योग्य अयोग्य कळल्यामुळे नाही. चला, आता आपल्या चौथ्या आणि काही शेवटच्या महत्त्वाच्या रणनीती पाहूया, ज्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाशी संबंधित आहेत. एक साधं उदाहरण घेऊया. समजा एक विद्यार्थी उशिरा आला. त्याला तू उशिरा आलास हे चुकीचं आहे असं म्हणणं फारसं प्रभावी नाही. त्याऐवजी तू उशिरा का आलास, पुढच्या वेळी हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो असं विचारणं हा त्याच्या वर्तनामागचा विचार समजून घेण्याचा एक चांगला मार्ग आहे. आणखी एक सोपं पण अत्यंत प्रभावी तंत्र आहे, ते म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून बघायला शिकवणं. मुलांना विचारा, जर त्या व्यक्तीच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? या एका प्रश्नाने सहानुभूती वाढते आणि नैतिक विचारही विस्तारतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पुस्तकी राहता कामा नये. याला खऱ्या आयुष्याशी जोडणं खूप गरजेचं आहे. शाळेतले नियम असोत, समाजात घडणाऱ्या घटना असोत किंवा अगदी रोजच्या जीवनातील समस्या, यावर चर्चा केल्यानं नैतिक शिक्षण खरंच अर्थपूर्ण होतं. ठीक आहे, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे थोडक्यात बघूया. हा आहे आपला शेवटचा मुद्दा. तर लक्षात काय ठेवायचं? पहिली गोष्ट, कोहलबर्गचा सिद्धांत हा नैतिक तर्काबद्दल आहे. दुसरी, यासाठी नैतिक समस्यांवर चर्चा करणं ही सर्वोत्तम पद्धत आहे. तिसरी, शिक्षकाची भूमिका हुकुमशहाची नाही तर मार्गदर्शकाची आहे.
चौथं, लक्ष काय झालं यावर नाही तर का झालं यावर केंद्रित करायला हवं. आणि 5वं, लोकशाही असलेलं वर्ग वातावरण खूप आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर कोहलबर्गचा सिद्धांत आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो की खरं शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान किंवा माहिती देणं नाही, तर विद्यार्थ्यांना विचार कसा करावा हे शिकवणं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणार आहे, नैतिकता खरंच शिकवता येते की ती फक्त इतरांकडून प्रेरणा घेऊन आपल्या आत विकसित होते? ह्यावर नक्की विचार करा.